नंतरची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना सुरुवात झालेली असताना मात्र आता आणखी एक मोठी बातमी समोर येतेय, ती म्हणजे शरद पवार त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ होण्याचे संकेत आता सूत्रांकडून मिळत आहेत। पक्षाची सूत्र सुप्रिया सुळे यांच्याकडे येणार असल्याचं सुद्धा सूत्रांचं म्हणणं आहे। शरद पवार त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय आणि या पक्षाची सगळी सूत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचंही समजतंय। सुप्रिया सुळेंनी पक्षातल्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा त्यांच्या पक्षातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी व्यक्त केल्याचं समजतंय। राष्ट्रवादी पक्ष एकसंध असताना शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबतची घोषणा केलेली होती आणि त्यावेळेला वायबी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत अनेकांनी त्याला विरोधही केलेला होता। त्यावेळेला दिवंगत नेते अजित पवार यांनी पवारांच्या घोषणेला त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सहमती दर्शवली होती। मात्र त्याच वेळी अजित पवारांवर पक्षातून टीका सुद्धा झाली होती। आता शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत पक्षात चर्चा झाली असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाला पक्षाचं समर्थन असल्याचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात सूत्रांकडून जी माहिती मिळतेय त्या अनुषंगानं समोर येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।